ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील नैताळे गावामध्ये मध्यरात्री थरारक दरोड्याची घटना घडली आहे। अज्ञात दरोडेखोरांनी एका घरात घुसून वृद्ध दाम्पत्यास मारहाण करत दागिने आणि रोकड लंपास केली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। निफाड तालुक्यातील नैताळे येथील गाजरवाडी रोड परिसरात ही घटना घडली आहे। रात्री सुमारे 2:45च्या सुमारास 4 अज्ञात दरोडेखोरांनी साहेबराव तुपलोंडे यांच्या घरात प्रवेश केलाय। घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून चोरटे स्वयंपाकघराच्या बाजूने आत शिरल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी घरामध्ये केवळ वृद्ध दाम्पत्यच होते। आवाज आल्यानं जाग आलेल्या दाम्पत्याला चोरट्यांनी बेदम मारहाण केली आहे। चौघांपैकी 3 घरात घुसले होते तर 1 जण बाहेर पहारा देत होते। दरोडेखोरांनी घरातील सोने चांदीचे दागिने आणि रोकड रक्कम हिसकावून नेली आहे। आतमध्ये 3 जण आले होते। एक असा उंच होता, 2 असे तुमच्यासारखे बुटके काळवेशे। ओके, मारलं कशाने? मला ते दगडाने मारायचे, दगड मारलं। कानामागे जेव्हा बसला ना तेव्हा मी ते काही मोठमोठ्या जागायचं तुम्हाला मी मला नाही सर, घटनेची माहिती मिळताच निफाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। पोलीस अधीक्षक कांतीलाल पाटील आणि पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्यासह पथक दाखल झालंय। आरोपींचा माग काढण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं असून परिसरात शोध मोहीम राबवली जाते। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे गोळा केले असून आरोपींचा शोध सुरू आहे। या प्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी करण्यात येते। एकूणच मध्यरात्री झालेल्या या धाडसी दरोड्यामुळे नैताळे परिसर हादरलाय। पोलीस तपास सुरू असला तरी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।